पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय फादर आणि सुस्वान प्रिय बांधवांनो, हालेलुया. यानो येशूने खूप मोठे दारा जगाला शिकवलेल्या अध्याय आहे योहानाचा सुवर्तमान 4था अध्याय. प्रेज द लॉर्ड. तिथे येशूने सोमरोनी स्त्रीला बोलवून घेतले. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जी स्त्री येशूच्या मागे लागली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तिच्या आतमध्ये खूप तणाव आहे म्हणून, अनेक वाईट विचार आहे म्हणून ती येशूच्या मागे लागली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूने तिला सांगितलं, हालेलुया, हालेलुया. मला तहान लागलेला आहे, तू मला पाणी दे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तिने येशू बरोबर ज्या ज्या गोष्टी बोलणे गरजेचं नाही ते बोलायला चालू केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूने तिला समजावून सांगितलं, तुझ्याशी बोलणारा कोण आहे म्हणून तुला जर कळालं असता तर तू त्यांच्याकडे पाणी मागितलं असता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचे वचन ऐकत आहे तेव्हा कधी तहान वाढते. हालेलुया. हालेलुया. त्या मुलीने लगेच सांगितलं, मला तहान लागायला लागलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तू मला पाणी दे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशूकडे पाणी मागताना पडापट नाही मिळणार. येशूने तिला सांगितले, काम कर बाळा, घरी जाऊन तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. हालेलुया. हालेलुया. तिने सांगितलं, मला नवरा नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द हालेलुया. हालेलुया. या विहिरीजवळ दर दिवशी ही येताना सर्व पुरुषांना तिने बोलत आलेले शब्द आहे, मला नवरा नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशूने तिला सांगितलं, तुला किती नवरा होते? किती नवरा तुझ्याकडे होते? तिच्याकडे किती नवरा होते? हालेलुया. 5 होते. आणि आता ज्यांच्या बरोबर राहत आहे तो आता नवरा नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या तिच्या परिवर्तन झालं. ती जगाच्या इतिहासातील माता मरिया नंतरच्या पहिले मिशनरी झाले. माझ्याबद्दल सर्व काही सांगितलेला जो आहे त्याला मी तुम्हाला ओळख करून देतो की गावात जाऊन सर्वांना गोळा करून घेऊन या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तहान खरोखर पवित्र आत्म्यासाठी असलेली तहान आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. त्यानंतरचे वचनामध्ये हालेलुया 37 वचनामध्ये प्रभूने सांगितलं, माझ्याकडे येणाऱ्या कोणालाही मी मुळीच टाकून देणार नाही. दोन्ही हात वर करत 37 वचन सिस्टरच्या मागे आपण जाहीर करू. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. हालेलुया. 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 प्रियानो, प्रभू येशूचा हे एक पक्का वायदा आहे. येशूने अभिवादन दिलेलं आहे. हालेलुया. माझ्याकडे येणारा कोणालाही मी मुळीच घालून देणार. हालेलुया. येशू कोण आहे म्हणून जाणो. येशू जेव्हा पोचलेले कोणालाही येशूने कधी टाकून दिलेले नाही. प्रेज द लॉर्ड.
पूर्णपणे विश्वास ठेवून आपण प्रभूच्या शरणी जाऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर खूपच महत्त्वाचं वचन आहे 51 वचन. प्रेज द लॉर्ड. 51 वचनामध्ये प्रभूने सांगितलं, स्वर्गातून उतरून आलेले जिवंत भाकर, जीवन देणारी भाकर हा येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आपल्या सर्वांचं एक वैशिष्ट्य आहे, आपण सर्व लोक या जिवंत येशूला जिभेवर घेणाऱ्या हृदयामध्ये संभाळणार आहे. प्रेज द लॉर्ड. संत ऑगस्टीनने सांगितलेलं आहे, पापी माणूस असलेले आपण या ख्रिस्ताला जिभेवर घ्यायच्या पाहण्याचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बप्तिस्माच्या वेळी आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याचं देणगी देण्यात आलेलं आहे. पवित्र आत्मा आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. हालेलुया, हालेलुया. संत ऑगस्टीन सांगत आहे, ख्रिस्त जेव्हा तुमच्या जिभेकडे येत आहे, पवित्र आत्मा स्वीकार करत आहे आणि हृदयाकडे घेऊन जात आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रत्येक मिस्सा करून बाहेर पडणारा प्रत्येक ख्रिस्ती बंधू येशूला जगाला देण्यासाठी जाणार आहे. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू. मिस्सामध्ये भाग घ्यायला येणाऱ्या सगळ्यांच्याकडून येशूची अपेक्षा आहे, फादर, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने म्हणून बोलायच्या अगोदर आपण सर्व चाचून पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, तुम्ही संत फिलिप नेरी म्हणून ऐकलेलं आहे. संत फिलिप नेरी ख्रिस्त मंडळीमध्ये सर्वांना हसवणारा, आनंद देणारा एक सांगणारा जो कोई मारणार आहे. हालेलुया, हालेलुया. या संत फिलिप नेरी यांच्या चर्चेमध्ये काही लोक, हालेलुया, ते शेवटचा आशीर्वाद द्यायच्या अगोदर पडतात. हालेलुया. काहीतरी काम आहे म्हणून पडून जातात मिस्सा संपायच्या अगोदर. हालेलुया. फादरने मुलांना पहिले सांगून दिलं. हालेलुया. उद्याच्या मिस्सामध्ये कोणतरी लवकर निघायला चालू केलं तर त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही मेणबत्ती पकडत बरोबर चालत. हालेलुया. तुम्ही त्याला आवडीत पोहोच मेणबत्ती पकडत. हालेलुया. जे कोणी जात आहे, फादरने नेमलेले मुलं मेणबत्ती पकडते आहे. हालेलुया. गेल्या रविवारी असे कोणी बरोबर आला आणि आज का विशेष. हालेलुया. त्यांना प्रश्न पडले. हालेलुया. लहान मुलांनी त्या लोकांना सांगितलं, फादरांनी सांगून पाठवलेलं आहे, तुमच्या हृदयामध्ये येशू आहे ना. हालेलुया. साक्रमेंट कोणतरी घेऊन जाताना आम्ही ऑल्टर बॉईज साक्रमेंट घेऊन जाताना आम्ही त्याच्याबरोबर गणपती घेऊन जातो. हालेलुया. तुम्ही आता साक्रमेंट घेऊन जात आहे, तुमच्या सोबत आम्ही गणपती घेऊन आलेला आहे. आतमध्ये येशू आहे म्हणून जाणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण जाणूया. हालेलुया. कमीत कमी समोर जो कोणी भेटत आहे, जाणायचं त्याच्या आतमध्ये जिवंत ख्रिस्त भाकरीच्या रूपामध्ये त्याच्या आतमध्ये आहे. हालेलुया. ख्रिस्ती बांधव एकमेकांना भेटताना ख्रिस्ती परंपरामध्ये येशू मसीहाची स्तुती असो सांगण्याची परंपरा होती.
हालेलुया हालेलुया. 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 दुसरा एक परंपरा कोणतरी एका ख्रिस्ती माणसानं कुठेतरी भेटलं तर ते लोक सांगायच्या ख्रिस्त जिवंत आहे, तेव्हा समोरचा माणूस सांगणार हालेलुया हालेलुया. अनेक असा परंपरा आपल्यामध्ये आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद देवो. आमेन. हालेलुया हालेलुया. 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 मी दापाडा सिल्वासा पेरिसमधून म्हणजे चिसदा पेरिसमधून मी आलेले आहे. माझे नाव सुनंदा गवळी आहे आणि मी नर्स होती, पण आता मी रिटायरमेंट घेतलेलं आहे. 7 वर्ष माझं बाकी होतं, पण मी रिटायरमेंट घेतलेलं आहे. आणि फादर आले होते आमचे तिकडे पेरिसमध्ये दपाडा, तिथे रिट्रीकला, आणि 3 दिवस रिट्रीक होती फेब्रुवारी महिन्यात. तर मी पण रिट्रीकला गेलेली आणि तिथे 3 दिवस मी रिट्रीक केली. फादरांचा आशीर्वाद घेतलं आणि अमला आईचं कॅलेंडर घेतलं. मी ते कॅलेंडर घेऊन मी घरी गेली आणि रोजच्या नीतिनियमाप्रमाणे दुपारी 3 वाजता गाठी सोडवण्याची आईची मी ते कॅलेंडरवरती प्रार्थना घुटणे टेकून करत होती. आणि 2-3 दिवसानंतर काय चमत्कार, माझ्या शरीरावर 2016 पासून स्किन प्रॉब्लेम होता. एकदम लाल लाल होऊन यायचे रात्री आणि दिवस. तिथे बरं झालं तर दुसऱ्या ठिकाणी, तिथे बरं झालं तर डोक्यामध्ये असे हात खुजली होत होते, बरेच नाही होत होते. पण ते कॅलेंडरवरती मी आईची गाठी सोडवणारीची आईची प्रार्थना केली आणि ते 2-3 दिवसानंतर हळूहळू पूर्णपणे बरं होऊन गेलं. त्याच्यासाठी मी अमला आईला धन्यवाद देतो. तसेच मी ते प्रार्थनामध्ये हे पण करत होती की माझे मुलाला लग्न होऊन 2 वर्ष झालेले आहेत आणि बाळाची सुनेला देणगी हवी. तर 15 दिवस नंतर तिने पण मला सांगितले की मम्मी मी प्रेग्नंट आहे. ते पण अमलाईचाच चमत्कार आहे. देवाचे आभार मानते, मदर मेरीचे आभार मानते, अमलाईचे आभार मानते आणि फादरांचे पण मी आभार मानते. थँक्यू जीजस. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. संत पेत्राला प्रभूने दिलेला एक संदेश आहे, तू तुझ्या बांधवांना बळकट कर. तुमच्यामध्ये अनेक लोकांना, सोबत असलेल्या लोकांना बळकट करण्यासाठी येशू दान देत आहे. एकमेकांना बळकट करणे, विश्वासामध्ये स्ट्रॉंग बनवणे. कोणतरी एक व्यक्ती तुमच्यामध्ये येशू जवळ सांगत आहे, येशू मी घोर पापी आहे, येशू मी महापापी आहे. ज्या व्यक्तीने येशूला मी महापापी आहे, मी महापापी आहे म्हणून सांगत प्रार्थना करत आहे, त्या व्यक्तीने येशूच्या हृदयाला स्पर्श केलेला आहे. अनेकांना क्षमा करायला देव ध्यान देत आहे. तोंडामध्ये छोटा मोठा जखम ब्लिस्टर वर तयार होत आहे, अशा अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. संतांच्या सोबत एक होऊन प्रार्थना करण्याच्या देणगी तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा देत आहे. एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी, एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी पवित्र आत्मा अनेकांना विशेष दान देत आहे.
सोने चांदीवर भरपूर प्रेम करणाऱ्या कोणाला तरी या सर्व गोष्टी अर्थहीन आहे. देवावर जोरदार सामर्थ्याने प्रेम करा म्हणून सूचना देत आहे. पोटातील एक ऑपरेशन झालेलं आहे तरी अजून दुखणं चालू आहे असा कोणाला तरी येशू एक आशीर्वाद देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.